विद्यार्थ्यांनी निरंतर शिक्षण घेताना एकच ध्येय ठेवायला हवं, नेहमी जीवापाड मेहनत करून ज्ञान मिळवणं. बाहेर जाऊन दुसऱ्याला कोणाला तरी घेऊन येतोय. जी मलाच ठेवा की झाडलोट सफाई समज करी. आता समजलं मला की तुझ्या भीमरावचं एवढं नाव का आहे. अरे ज्याचा बाप एवढा स्वाभिमानी असेल तर मुलामंदी पण ती येणारच की. काय झालं भीम, इतका का घाबरलायस? हे लोक कोण आहेत आणि असे का आहेत? ह्यो मडक बघतोय ना, मोठ्या समाजातल्या लोकांच्या वाडीतून जाऊ तेव्हा आमची थुंकी त्यांच्या जमिनीवर नाही पडली पाहिजे. लक्षात ठेव भीमराव, उद्या जेव्हा तू इकडनं जाशील तेव्हा तुला बी असंच जावं लागेल. माझा पोरगा भीम असं कधीच नाही करणार. तो एक योद्धा आहे. तो या सगळ्या वाईट गोष्टींना कधीच जवळ नाही करणार. अगं वहिनी, कुठं गेली होतीस? लय उशीर केलास. ते डॉक्टरनं फिरायला सांगितलं होतं तर मी फिरून आली. काळजी वाटत होती. तू जेवली नसशील ना, औषध बी घ्यायचंय. चल जेवून औषध घे. अरे अरे अरे, सावकाश सावकाश जरा. बस झाली. ही पोरं बी ना. अरे आनंद दादा, वाटायचं तर नीट वाटली. असं कोण वाटतं? नाही काय झालं आता, कशा पायी भांडताय? आई, ज्या पोरीने गावापुढे सांगितलं होतं ना की मला शिकायचं आहे, त्या पोरीने खीर पाठवली आहे. पर ह्यो आनंद आता बघ की गावापासून एकटाच खातोय. नाही नाही, मी दिली होती थोडीशी. नाही दे की रे, खाऊ द्या त्याला. नाही द्यायचा त्यो, माहित आहे ना. गोडा धोडाचं पुढ्यात वाढल्यावर हात बांधलं तरी ऐकायचा नाही त्यो. तुम्हा समद्यामध्ये जास्त खाण्यापिण्याची आवड त्याला आहे. दमच निघत नाही बघ त्याचा. लहान असताना 1 तास 2-2 पेलं दूध प्यायचा तो. आई, काय झालं? हा आई, मी कवाच गळ्यात मडकं अडकवून आणि झाडू बांधून फिरणार नाही. या वंगाळ रीतीबद्दल बी कळलं का याला? भीम, माझ्याकडे बघ. वास्तवाला असं घाबरशील तर मग लढशील कसं? साफ साफ गोष्ट ही आहे की तुझं बघितलंस तसंच आपल्या जातीच्या बहुतेक लोकांनी जगावं लागतं. आणि ही त्यांची लाचारी आहे. त्यामुळं त्यांना घाबरू नकोस. ही प्रथा आपल्या समाजावर थोपवलेली एक शिक्षा आहे. कुणास ठाऊक ही कधीपासून चालत आली आहे. आणि या प्रथेला अशाच प्रकारे घाबरण्यापेक्षा आपल्यासारख्या विचार करणाऱ्या लोकांनी जोड. अशा प्रथेच्या विरोधात बंड करायची खटपट कर. याचा अर्थ हा नाहीये की आपण समजे मारामारी करायची, भांडण करायचं. तर स्वतःला आपण समद्यांनी तेवढं लायक बनवायचं, म्हणजे लोकांचं आपल्याकडे बघायची नजर बदल. आणि भीम, आपल्या समाजातला एक बी माणूस समद्या जगात त्या वाटेवर फिरताना दिसला तर आपली ही लढाई अपुरी राहील. स्वतःचा विचार करू नकस, समद्यांचा विचार कर. समजलं? समजलं? जाऊ दे भीमाबाई, विचार करू दे. आत्मचिंतनानं माणसाचं मन घट्ट होतं आणि ते गरजेचं आहे.
आमच्या जागे तू किंवा तुझ्या बाबाला त्या वरच्या जातीच्या गल्लीतनं जायचं झालं तर तुम्हाला बी असंच जावं लागेल. चलिए पंडित जी, आओ पंडित जी. पंडित जी, शेठजी, मंगेश आणि विशाल उद्या सुटून येतील. आमचं समद बोलणं झालंय वकिलांसोबत. वय एकदा का शेठची बाहेर आले की मग त्या रामजी सकपाळाला आणि त्याच्या कुटुंबाचा हिसाब करून टाकू. करावा तर लागेलच. आता या लोकांनी अंथरुणाच्या बाहेर पाय पसरवायला सुरुवात केली आहे. त्या मुलाचं धाडस तर बघा. माझ्या क्षमतेवर बोट ठेवू लागलाय तो. वय बघितलं ना त्या दिवशी, ज्या दिवशी आपण भिंत पाडायला गेलतो, कशी त्यानं गुरुजींची बोलतीच बंद केली. अरे त्या दिवशी मी फौजदारामुळे गप्प बसलो होतो, नाहीतर त्याच दिवशी मी त्यांचा सर्वनाश केला असता. गुरुजी त्या दिवस तर नव्हती, पण आज संधी हाय. ऐकण्यात आलं हाय की भीमरावने आपल्या काही जातवाल्यांना गळ्यात मडकं आणि कमऱ्यात झाडू बांधून मोठ्या जातीच्या गल्लीतून जाताना पाहिलंय. आणि माहितीये का, त्यांना बघून तो तिथून पळून गेला. हा तर एक शुभ संकेतच म्हणायचा की तो धाडसी मुलगा घाबरतो देखील. येऊ द्या शेठजीला, मग असे काही डाव रचू की घाबरल्याने त्याची बोबडी वळेल. अच्छा, म्हणजे बाबा आल्यावर पुन्हा एकदा नवीन नाटक सुरू होणार आहे तर. पण मला ही गोष्ट भीमरावचे वडील आणि त्याच्या घरातल्या लोकांना सांगायलाच हवी. भीम, विचार सोड आणि जेवायला ये. ये ना, मी जाऊन घेऊन येते. ताई, मी भरवीन त्याला, तो नाही येणार. बर बाई. आत्या, ध्रुवचं जेवण काढून दे, मी त्याला देऊन येतो. चला, लय झाला अभ्यास, जेवाय चला. चल बाळा. भीम, मी आलोय रे. आत्या, ते बघ ध्रुव बी आला, लवकर दे. वय देते रे बाबा. हा थांबा जरा. आनंद. हा ध्रुव, तुझा डब्बा भरलाय, बस मी आणतच होतो. हे घे, दे, मी घेऊन जातो. आणि मी तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी पण आलोय की माझे वडील आणि चहावाले मंगेश काका उद्या जेलमधून सुटणार आहेत, तेव्हा थोडे सावध राहा. बराबर आहे त्याचं. आपल्याला त्याच्या नादाला लागायची गरज नाही. आपण भलं ना, आपलं काम भलं. अगं पण आपण स्वतःहून कुठं करतोय हे सगळं? त्यासने तर आपली आणि आपल्या कामाची अडचण होती. ते काय मला ठाव नाही. उद्यापासून त्यांच्या तोंडाला लागायचं नाही. कवा कवा माझं ऐकत जावा. भीम, आज मी शाळेत नाही येणार आहे. माझं पोट बिघडले. काय पचायचं नाही? अजून खा ना आमच्या वाटणीची बी. खाणार, तुमच्या वाटणीची बी खीर खाणार. भलेही पोट बिघडू दे. असं केवढं बिघडतंय बघून घेईन. ते थोडे वेळ नंतर कळेल. भीमरावांना आम्ही तर शर्यत जिंकली. आता तुझी पाळी हाय शर्यतीत पळायची. लोटा घेऊन जा जा, शाळेला जा, नाहीतर तुझ्या बिगर भीमाचं मन नाही लागायचं. मी शाळेत जाऊन अभ्यास करू का सारखं सारखं उठून राहू?
आज मी तुला शाळेला सोडतो. चल. आणि आनंद, तू घरीच थांब. शेठजी, काहीतरी विचार करायला लागल. या रामजी सकपाळचं काहीतरी करावं लागलच. तो बघा येतोच आहे. त्या दोघांना जवळ तर येऊ देत जरा. हे काय चाललंय? तुम्ही दोघे इथून जाऊ शकत नाही. हे बघा, मला जाऊ द्या. मला शाळेला घेऊन जायचंय. शाळेत सोड किंवा नरकात सोड, पण इथपासून शाळेपर्यंतची जमीन माझी आहे. आणि जर का इथून शाळेला जायचे असेल तर गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू बांधा. रोज तर याच रस्त्याने जातो, मग आज काय झालं? आमासनी बुद्धी आली, आमासनी अक्कल आली. तुम्हा दोघांमुळं हे जमीन अशुद्ध झाली. यात काय बी पिकणं झालंय. जमिनीला शुद्ध करावं लागल आणि तुम्ही तिला अशुद्ध करायला नग म्हणून लक्ष द्यायला लागल. रामजी सकपाळ, आता तू काय ते ठरव. आपल्या पोराला घेऊन परत घरी जायचं का आम्ही जे सांगितलं ते बांधून आपल्या पोरा संग शेतातनं चालत शाळेत जायचं. मी माझ्या पोराला परत घरला तर घेऊन नाही जाऊ शकत. जे काय होईल ते. माझा पोरगा शाळेला जाणार. तुम्हाला लोकांना वाटतंय ना की मी हे बांधावं, तर बांधीन म्या. म्या माझ्या पोराला पाठीवर बसून घेऊन जाणार नाही. तुम्ही दोघांनी पण बांधायचं. चला बांधा. नाही बाबा, बांधू नका, नका बांधू बाबा. अरे बांधणार कसं नाही, बांधल्या बिगर आम्ही इथनं जाऊच देणार नाही तुम्हासनी. बाबा बाबा नाही, बाबा बाबा नाही. काय काय झालं भीमा? काय नाही. काय झालं? काय झालं भीमा? का ओरडतो असा? बोल ना. बाबा तुम्ही ठीक आहो ना? हा बाळा, म्या ठीक आहे. पण ते मडक आणि झाडू. भीम, तुला काहीतरी वाईट सपान पडला असेल. चल झोप बघू.
ए भीमा, बाबा ठीक आहेत रे? बाळा झोप आता, तुला काय बी झालं नाही. झोप. झोप. झोप चल. भीमानं त्या घटनेचा धसका घेतलेला दिसतोय. त्यानं नक्कीच त्या सपनात बघितलं असेल की मी गळ्यात मडकं बांधून फिरतोय, म्हणून असं दचकून उठला असतं. पण या गोष्टीवर मी भीमाशी काहीच बोलणार नाही. ताई केस लय खराब झाल्यात बघा. वय वहिनी, रिठ्यान धुतलं की होतील बरे. आनंदादा तुला बाडी केलीस? नाही, मला बडी नाही केली. 4 पडलं म्हणून 4 चालवलं. नाही 3 आलं. नाही 3 नाही पडलं होतं, 4 आलं होतं. मी कामावर जातोय, तुम्ही घरातच थांबा. समधी खेळा खेळा. 3 पडले होते. वाचा, लिहा, अभ्यास करा. 4 नाही 4 पडलं होतं. 4 पडलं होतं. नाही 4 आलं होतं. 4 होतं. 4 होतं. बाबा असं काय बी करणार नाही, जसं मी स्वप्नात बघितलं होतं. दादा पुढं तिकडं सोडशील का? वय बसा. ठीक आहे. ऐक चला. बाबासनी काय बी होणार नाही. मी आता घरला जातो. भीम, काय झालं? तुला दुखापत कशी झाली? मी ठीक आहे भीम. कुठं बरी आहेस? सांग की काय झालं? नाही, मी परत शाळेत जाणार म्हणाले तर बाबांनी मला मारलं. पण मी एकदाही नाही रडले. फक्त मनात म्हणत राहिले की लढा दिल्यावर विजय मिळतोच. बस हेच सांगायला आले होते तुला. आता काहीतरी एकच होईल भीम. एकतर बाबा माझं म्हणणं ऐकतील, नाहीतर मला मारून मारून माझा जीवच घेतील. मग तू रोज रोज असं मार खाशील काय? भीम, सगळं गाव तुझी चर्चा करतं. मान्य, सगळे तुझी तक्रार करतात, पण त्यात सुद्धा तुझा लढाच जिंकतो बघ. मला सुद्धा तुझ्यासारखंच काहीतरी करायचंय, म्हणजे सगळे माझा तिटकारा करतील. मला नाही माहिती, पण मला पण तुझ्यासारखंच व्हायचंय भाऊ. तू मला भाऊ म्हणलीस? हो, कारण मी तुला माझा भाऊ मानते. पण माझ्या जातीत आणि तुझ्या जातीत नातं नाही बनू शकत. तुला ठाव आहे ना? हात पुढे कर. कर की. कसलीच जात धर्म नाही मानत. फक्त मी तुला माझा भाऊ मानते. हा समाज आपल्या भाऊ बहिणीच्या नात्याला कधीच नाही स्वीकारणार. म्हणून तू कुणालाच नको सांगू की माझ्या जातीची एक मुलगी तुझी बहीण आहे. न मी कुणाला सांगणार की तुझ्या जातीचा एक मुलगा माझा भाऊ आहे.
पण आपण नेहमीच भाऊ बहीण म्हणून राहायचं. पण ताई, मी तुझी रक्षा कशी करू शकन? मला शिकवून. जेव्हाही तुला वेळ मिळेल मला शिकवत जा. शिक्षणापेक्षा मोठं अस्त्र काय असू शकेल स्वतःची आणि समाजाची रक्षा करण्यासाठी. बरे चल, मी जाते. कुणी बघितलं तर ओरडतील. ठीक आहे ताई, काळजी घे. हा, मी कसलीच जात धर्म नाही मानत. फक्त मी तुला माझा भाऊ मानते. हा समाज आपल्या भाऊ बहिणीच्या नात्याला कधीच नाही स्वीकारणार. म्हणून तू कुणालाच नको सांगू की माझ्या जातीची एक मुलगी तुझी बहीण आहे. न मी कुणाला सांगणार की तुझ्या जातीचा एक मुलगा माझा भाऊ आहे. पण आपण नेहमीच भाऊ बहीण म्हणून राहायचं.